कसं करू शकते ही पोरगी माझ्यासोबत असं? काहीच कसं वाटत नाही हिला. ए जयंती, मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्यास, काय बोललीस? नाक दाबलं की तोंड उघडतं, बघा मी काय करतेच. हा काय ते वर्मावर बोट ठेवलंय म्हणे, माझं सिक्रेट आहे सिक्रेट आहे. कुठला सिक्रेट ग? काय केलंस तू? काय केलंस ताराला परत आणण्यासाठी? काही करू शकलीस? ती पोरगी 5 मिनिट पण थांबली नाही इथं. केलंस तू काही? म्हणत ना माझंच चुकलं, माझाच हा मूर्खपणा आहे की या असल्या बाईवर विश्वास ठेवला मी. माई ऐका ना, तुम्ही शांत व्हा ना आधी. शांत हो? कशी शांत होऊ? तू बघितलं नाहीस आता काय झालं ते? कशी गेली निघून ती, आणि मला शांत व्हायला लावतेस तू? मला एवढं दीडशाणपणा शिकवतेस ना, त्यापेक्षा तिला समजाव. समजाव तिला की शो 2 दिवसावर आलाय, आणि कशी शांत होऊ मी? माई आपण करूयात ना काहीतरी, तुम्ही नका. काय करणार आहेस तू? आणणार आहेस का तिला आता गेलेली परत? घेऊन ये मग. आपण करूयात ना काहीतरी मिळून. ए दीडशाणे, मला नको अक्कल शिकवूस. मला तर कधी कधी असं वाटतं ना की तू पण ताराला सामील आहेस ना? हा माई काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात. मार्ग काढूया? हा आता 2 दिवसावर कार्यक्रम येऊन ठेपलाय आणि तेव्हा म्हणतेस तू मार्ग काढूया. काय मार्ग काढणार आहेस? वहिनी म्हणाल्या ना की आपण त्यांच्या प्रोड्युसरशी बोलूयात म्हणून. ए आणि काय सांगणार आहेस तू? ताराला काढा आणि त्या पिक्चर मध्ये मला घ्या. हा कॅमेरा दिसणार तरी आहेस का तू? काय पण बोलते ग, बस ग. काही होणार नाही. या जयंतीचा वार आहे ना, असा वाया जाणार नाही. बघा तुम्ही तारा मॅडम येतात की नाही बघाच. येईल ना? हा आणि नाही आली तर? जर का तारा नाही आली ना तर एक छदाम पण देणार नाही मी तुला. मला? हो, तुला आणि तुझ्या कुटुंबाला पण. एक दमडी फेकून मारणार नाही मी. बघाच काय करते. वहिनी मला तारा मॅडमचं इथे येणं अवघड वाटतंय. मला नाही वाटत त्या येतील. हो का? अवघड वाटते तुला? हा अवघड वाटतंय? चल तारा मॅडम आणू चल. तसं झालं तर मला आनंदच होईल. हो ना? मग तुझ्या पोटात मावणार नाही ना एवढा आनंद देते मी तुला. चल चल तारा मॅडम घेऊन येऊ चल. माई तुम्ही काळजी करू नका, आम्ही येतो. तिला घेऊनच यायचं, कळलं? हा चल निघ. चल. अहो शिफ्ट वाढवा वर्करची, सेटअप कंप्लीट करा. आपण जेवण देऊ ना. एक्स्ट्रा पैसे मी सरांशी बोलून कॉल करतो. सॉरी सर, पण तुम्ही इतक्या गडबडीत शूटिंग सुरू करायचा निर्णय का घेतलात? डोंट गेट मी रॉंग, बट एवढ्या शॉर्ट नोटीसवर हे सगळं जमवून आणणं फार अवघड आहे सर. आपण कसं करणार हे? हे बघ, ते मला काय माहित नाही. दॅट इज युअर लुकआउट. शूटिंगच्या तारखेमध्ये काही बदल होणार नाही, काही ॲडजस्टमेंट नाही. नो कॉम्प्रोमाइजेस, नो चेंजेस. अरे तुला माहीत नाही, या संधीची मी कित्येक वर्षापासून वाट बघतोय. ते माफ करा सर, पण मला काही कळलं नाही. अरे बऱ्याच वर्षानंतर आमच्यात युद्ध सुरू झालंय. युद्ध? कोणाकोणाचं? ताराच्या आईचं आणि माझ्यात. काय? आणि हे युद्ध यावेळी मी जिंकणार. सॉरी सर, पण ताराच्या आईचा आणि तुमचा काय संबंध? खूप जवळचा आणि चांगला संबंध आहे. म्हणजे हा काय प्रकार? मी समजलो नाही सर. मी ताराचा बाप आहे, सुमंत वझे. काय? तुम्ही आणि ताराचे वडील? पण हे ताराला माहिती माहित नाहीये, आणि तू तिला सांगूही नकोस, नाहीतर तुझा जॉब जाईल. ऑफकोर्स सर, मी ते सांगणार नाही. बट सर, हा काय प्रकार आहे? तुम्ही मला सांगू शकता?
या असं म्हणतात फक्त माझ्या ताराचे सूर गुंजतील. इतर कुणाच्याही सुरांना ती परवानगी नाही. तुला काय वाटतं तू सावलीपासून गाण्याची संधी हिसकावून घेतेस, पण तिच्यात असलेली कला ती कशी काय हिसकावशील? याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार. तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार, तसा आज मी जातो. भैरवीच्या इगोमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. छान चालला होता रे माझा संसार, पण तिला तिच्या घराण्याचा वारसा माझ्या मुलीवर म्हणजे तारावर लादाचा होता. ताराला गाण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण फक्त आणि फक्त तिच्या इगोमुळे तिने ताराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. बाप असून पोरीला बापाविना पोरकं केलं. छोट्या मुलीला काहीच कळत नव्हतं रे, तरी मला तिला सोडून जावं लागलं. पण आता मी माझ्या गमावलेल्या मुलीला परत मिळवणारच, बाय हुक और बाय क्रूक. भेटू दे तारा. नाही सुतासारखी सरळ केली ना तिला नावाची जयंती नाही बघ. मी लई शहाणपणा करायला लागली. तारा तारा नाही गई रूम मध्ये कुठे गेली असेल? काय माहिती कुठे गेलेत. काय तुम्ही दोघी ताराच्या रूमच्या बाहेर काय करताय? काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही तर काय. अहो 2 दिवसावर शो आलाय आणि ही पोरगी परत गायला नाही म्हणते. काय करायचं नाही या बाईचं काही कळत नाही मला. काय आता अचानक काय झालं तिला? म्हणजे परत शो कॅन्सल होणार? कॅन्सल? नाही असं कसं कॅन्सल होईल शो? ही जयंती आहे ना, काही ना काहीतरी करून तिला गायला तयार करणारच मी. ऐश्वर्या, तुला यांची मदत करावीच लागेल. त्याशिवाय तुझं स्वप्न कसं पूर्ण होणार? यांचा काय प्लॅन आहे ते बघायला पाहिजे. सावली, मी काही मदत करू शकते का? तुम्ही म्हणजे आताच काहीतरी करून बघितलं होतं ना तुम्ही? झालात का सक्सेसफुल? नाही ना? कसं आहे ऐश्वर्या मॅडम तुमचं? म्हणजे ना ते करायला गेलोय घरी झालं. राहू द्या, बघतो आमचं आम्ही. मी असं काय करताय तुम्ही? अहो ते म्हणतायत ना मदत करतील, आणि आता आपल्याला जिथून मदत मिळते तिथून घ्यायला काय हरकत आहे? ती बोळी आहे ग सावळी तू. हिचं माहित नाही का तुला मागच्या वेळेला काय केलेलं आहे ना? अहो हो, पण एकदा विश्वास ठेवूयात ना प्लीज. प्लीज